दिवसभराच्या बातम्यांची सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूजने करणार आहोत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 फेब्रुवारीला दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं। यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचं आणि चिन्हाचं 3 पर्याय सुचवण्यात आले होते, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव काही दिवसांपूर्वीच आयोगाने त्यांना दिलेलं आहे, त्या पक्षाला दिलेलं आहे। चिन्हा संदर्भातला निर्णय मात्र उरला होता। तर आता तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला बहाल केलेला आहे। म्हणजे यापुढे आता पक्षाचं नाव असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आणि त्याचं चिन्ह असेल तुतारी। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीचे आता आधी 2 गट आणि त्यानंतर आता 2 पक्ष झालेले आहे। यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव शरद पवार गटाला आधीच देण्यात आलेलं होतं, परंतु निवडणूक चिन्ह मात्र देण्यात आलेलं नव्हतं, कारण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चिन्हाची कुठलीही गरज नसते। परंतु आता लोकसभा निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला लवकरच चिन्ह सुद्धा बहाल करण्यात यावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली होती आणि त्यानुसार निवडणूक आयोगानं एक पत्र काढून त्यांना ही निशाणी बहाल केलेली आहे आणि ती निशाणी असणार आहे तुतारी वाजवत असलेला माणूस। त्यामुळे एकूणच एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, ज्या मुद्द्यासाठी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं विनंती करण्यात आलेली होती, ती विनंती मान्य करत निवडणूक आयोगानं त्यांना हे चिन्ह दिलेलं आहे। याचा अर्थ आपण असा सुद्धा समजू शकतो की येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात घोषणाही होईल आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता सुद्धा लागू शकते आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं आता तातडीनं हा निर्णय घेतलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। नक्की प्रणाली, आभार, आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल।